कधी असं झालंय का, दिवसभर सगळं करत राहिलात, घर, स्वयंपाक, मुलं, जबाबदाऱ्या, पण रात्री शांत बसल्यावर अचानक जाणवलं, मी खूप थकले, शरीरानेच नाही तर मनानेही. पण तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा उठतो, पुन्हा सगळं करतो आणि पुन्हा स्वतःलाच सांगतो, मी ठीक आहे. पण खरंच आपण ठीक असतो का? आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे, जी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःचा थकवा मात्र शांतपणे मनातच दळून ठेवते. चला, आज थोडा वेळ स्वतःसाठी काढूया आणि स्त्री म्हणून थकवा मान्य करणं इतकं कठीण का वाटतं ते समजून घेऊया. स्त्रीच्या आयुष्यात थकलो हा शब्दच नसतो. एक स्त्री सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती भूमिका निभावत असते. मुलगी, बायको, आई, सून, मैत्रीण, आणि प्रत्येक नात्यात ती स्वतःला पूर्णपणे देत राहते. सकाळी सगळ्यांचाच विचार, कुणाला काय हवं, घरात काय करायचं, कामाचं टेन्शन, जबाबदाऱ्या, आणि या सगळ्यात ती स्वतःलाच कुठेतरी मागे सोडते. पण कधी तुम्ही एखाद्या स्त्रीला सहज म्हणताना ऐकलंय का, मी खूप थकले? खूप कमी. कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, स्त्रिया स्ट्रॉंग असतात, सगळं मॅनेज करायचं, रडायचं नाही, घर सांभाळायचं, आणि हळूहळू आपण स्वतःच्या भावनांनाच इग्नोर करायला शिकतो. इमोशनल थकवा जास्त त्रास देतो. शरीराचा थकवा झोपेने निघून जातो, पण मनाचा थकवा तो तसाच राहतो. कधी कधी आपण फिजिकली नाही, इमोशनली थकलेलो असतो. सतत सगळ्यांना समजून घेणं, सगळ्यांच्या मूड्स सांभाळणं, कोणी दुखू नये म्हणून स्वतःचं मन दाबणं, हे खूप एक्झॉस्टिंग असतं. आणि सगळ्यात जास्त दुखतं तेव्हा जेव्हा आपण सगळ्यांसाठी इतकं करतो, पण आपल्यालाच कोणी विचारत नाही, तू ठीक आहेस का खरंच? मग स्त्री शांत होते, ती बोलणं कमी करते, हसते पण मनापासून नाही, काम करते पण उत्साह नसतो, आणि लोक म्हणतात तू बदलली आहेस, पण खरं तर ती फक्त थकलेली असते. आपण स्वतःलाच विसरतो. स्त्रियांमध्ये एक गोष्ट खूप कॉमन असते, आपण सगळ्यांचीच काळजी घेतो पण स्वतःची नाही. सगळ्यांना वेळ देतो पण स्वतःसाठी 5 मिनिटंसुद्धा घेत नाहीत. कधी शांत बसायची इच्छा होते पण गिल्ट वाटतं, कधी रडावंसं वाटतं पण वाटतं मी वीक दिसेन, कधी फक्त कुणीतरी आपल्यालाही समजून घ्यावं असं वाटतं, पण आपणच शांत राहतो, कारण आपल्याला सवय झाली आहे स्वतःपेक्षा सगळ्यांना महत्त्व देण्याची. पण खरं सांगू, सतत स्वतःला इग्नोर केलं ना की एक दिवस मन पुरून रिकामं वाटायला लागतं. स्ट्रॉंग असणं म्हणजे सगळं सहन करणं नाही. आपण स्ट्रॉंग आहोत म्हणजे आपल्याला त्रास होत नाही असं नाही. स्ट्रॉंग असणं म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःला विसरणं नाही. कधी कधी नाही म्हणणंही गरजेचं असतं, कधी आराम करणंही गरजेचं असतं, कधी स्वतःसाठी वेळ घेणंही गरजेचं असतं. पण अनेक स्त्रियांना असं वाटतं, मी थांबले तर लोक काय म्हणतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सतत सगळ्यांसाठी अवेलेबल राहून जर तुम्ही स्वतःलाच हरवत असाल तर ते हेल्दी नाही. तुम्ही मशीन नाही आहात, तुम्हालाही भावना आहेत, तुम्हालाही थकवा येतो, आणि तो मान्य करणं चुकीचं नाही. मी ठीक नाही हे बोलायला शिका. कधी कधी हिलिंगची सुरुवात फक्त एका वाक्यापासून होते, मी ठीक नाही. हे बोलण्यासाठी खूप करेज लागतं, कारण आपण कायम स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येक वेळी स्ट्रॉंग राहणं गरजेचं नसतं. कधी स्वतःलाही मिठी मारायला हवी, कधी स्वतःलाच समजून घ्यायला हवं, कधी थोडं थांबून श्वास घ्यायला हवा. तुम्ही सगळ्यांसाठीच खूप काही करता, पण स्वतःसाठी काय करता? हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा. स्वतःवर प्रेम करणं स्वार्थीपणा नाही. आपल्याकडे एक चुकीची समजूत आहे की स्त्रीने स्वतःचा विचार केला की ती सेल्फिश आहे, पण नाही. स्वतःची काळजी घेणं, मन जपणं, आराम करणं हे लक्झरी नाही, ती गरज आहे. कारण आतून शांत असलेली स्त्रीच खरं सुख देऊ शकते. जर तुम्हीच आतून तुटलेले असाल तर किती दिवस सगळं सांभाळणार? म्हणून स्वतःलाही प्रायोरिटी द्या. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मन मोकळं करा, आणि सगळं एकट्याने कॅरी करण्याचा प्रयत्न करू नका. हिलिंगची सुरुवात स्वतःपासून. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला स्वतःची आठवण झाली असेल, जर मनात कुठेतरी असं वाटलं असेल की हे तर माझ्याच मनातलं आहे, तर आज एक स्वतःला वचन द्या, मी थकले तर थांबेन, मला गरज वाटली तर मदत मागेल, आणि स्वतःची काळजी घेताना अपराधी वाटून घेणार नाही. कारण स्त्री मजबूत असते हे खरं आहे, पण ती माणूसही असते, तिलाही थकवा येतो, तिलाही शांततेची गरज असते,
तिलाही कुणीतरी प्रेमाने विचारावंसं वाटतं, तू ठीक आहेस ना? आज स्वतःला थोडा वेळ द्या. 1 कप चहा, काही शांत क्षण आणि स्वतःशी एक छोटासा संवाद. कारण आयुष्यभर सगळ्यांची काळजी घेताना आपण स्वतःलाच तर विसरून जात नाही ना, याचाही कधीतरी विचार करायला हवा. थकवा हा कमजोरीचा नाही, तर आपण खूप काही मनात साठवून ठेवल्याचा संकेत असतो. म्हणून आज स्वतःला वेळ द्या. एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला प्रेमाने सांगा, मीही महत्त्वाचे आहे, माझ्याही भावना महत्त्वाच्या आहेत आणि मलाही थकण्याचा अधिकार आहे. कारण हिलिंगची सुरुवात नेहमी स्वतःच्या ऐकण्यापासून होते. तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही करता, आज थोडंसं स्वतःसाठी जगा. कारण शांतश्री जन्माला येत नाही, ती हळूहळू स्वतःला जपत तयार होत असते. जर तुम्हालाही वाटत असेल की घर आणि मन दोन्ही जपणं महत्त्वाचं आहे, तर आपल्या या सुंदर प्रवासात सोबत राहण्यासाठी घरची चव मनाची शांती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मनाला शांतता देणाऱ्या अशाच एका नवीन विषयासोबत.